काय कुठे रमली आहेस तू? अजूनही तिथेच आहेस? आता तर मला सांगच, काय झालं डेटला? डेट? कसली डेट? सांग ना ग काय झालं ते. काय तीच अशी लाजत बसणार आहेस इकडे? छान झाली. एक मिनिट, हा कोट त्यांचाच आहे ना, सत्यजितचा? हा. अरे बाप रे, इथवर गेली डेट? एक काकू, काहीतरीच काय बोलतेस तू? अगं तसं नाही ग, आम्ही जिथे गेलो ना तिथे काही मवाली मुलं होते, तर यांनी त्या मुलांना मारलं. मारलं? हो, पण मारामारी करताना ना त्यांच्या हाताला लागलं ग, रक्त यायला लागलं. मग मला काही सुचलंच नाही, माझी ओढणी मी त्यांच्या हाताला बांधली आणि म्हणून मग त्यांनी हा कोट दिला. पण सॉलिड मारला त्यांनी, बाप रे. सत्यजित असे मारामारी? हो ग, म्हणजे मलाही नव्हतं वाटलं त्यांना एवढा राग येईल असं अचानक. इतके रागीट आहेत का ग ते? अगं रागीट वगैरे नाही ग, त्यांना काळजी वाटली असेल माझी म्हणून त्यांनी. काळजी असावी अगं, पण काळजी आणि प्रेमाचा जेव्हा अतिरेक होतो ना तेव्हा घुसमट होते बाळा. काकू, हे सगळं तू माझ्या काळजीपोटी बोलतेस हो ना? हे बघ, शेवटी तू निर्णय घेशील तो महत्वाचा आहे. काही काही निर्णय आपण आयुष्यात कधीच बदलू नाही शकत. चक्रा मारल्यानं काय फोन येणार का त्यांचा? अहो संध्याकाळी फोन करतो म्हणाले, आता रात्र झाली तरी अजून फोन नाही. फोन तर चालू आहे ना आपला? तिसऱ्यांदा कन्फर्म केलंय. तुम्हाला काय माहित इथं माझं काय होतंय ते? हा बोला सत्यजितराव. आई सांगत होती की तुम्ही परवाचाच मुहूर्त शोधलाय. हो, म्हणजे काय चांगला मुहूर्त आहे. आमची काही हरकत नाही, आपण परवाच लग्न करून टाकू. तुम्ही वेळ आणि जागा सांगा. बरं जरा तुम्ही होकार दिलात. नाही त्याचं काय की गुरुजीच सांगत होते की तुम्ही तुमच्या सोयीनं सांगा. एकच दिवस उरलाय, काही खरेदी वगैरे असेल तर करून टाकू, पण लग्न परवाच व्हायला हवं. तुम्ही म्हणाल तसं. हे बघा, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. नाही म्हणजे पत्रिकेतच योग असा आहे की नाही, मला कळत आहे की जरा घाई होते, पण काय करणार, पर्याय नाही ना. आता ग्रहांची दशा तर काही आपण बदलू शकत नाही. हॅलो, तुम्ही खरं तेच सांगताय ना? हो हो. मग असं अपराधासारखं एक्सप्लेनेशन का देत आहे? परवा लग्न आहे तुमच्या मुलीचं, चला कामाला लागा. हो 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 हो. गुड नाईट. गुड नाईट. नाही 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 नाही, मला काही ऐकायचंच नाहीये तुमचं. आजच्या आज मला सगळी कामं पूर्ण करून पाहिजेत. हा, मी फोन करते तुम्हाला तसं. अरे प्रिया, तिकडे अशी नुसती बसून काय असतो? जा ना, उद्याची तयारी कर जा. नाही तर हे लग्नाच्या वेळेपर्यंत तुझं अगदी हे कानातलं घालू का, ही साडी नेसू का, हा नेकलेस घालू, जा ना मावशी, मला नाही यायचं लग्नाला. अगं वेडी का खुळी तू प्रिया? बघितलं तुमचं, हे असं या मुलीचं. आत्ताच्या घटकेला ती रुसली, तिला विचारलं तरी काही सांगत नाही का. मी सत्याला सांगते, तो बरोबर बघेल हिच्याकडे. जरा नाही आधी करायची हो कामाची. चला चला चला, तशी मी ढोबळ करून ठेवलेली आहे, फक्त आता एकदा तपासूया म्हणजे झालं. हा हे बघ, दागिने दिले पॉलिशिंगला, आता खरेदी साड्या, हा आणि मंगळसूत्र. मग तुमचं
मंगळसूत्राचं कसं करूया? मला विचारतेस कसं करायचं? मला कसं करायचं? त्यांनी लग्नाचा मुहूर्त ठरवला आणि तुला कसं हो म्हणालीस? तेव्हा नाही विचारलंस कसं करायचं म्हणून? हे काय अशी होतात का लग्न? म्हणून 2 दिवसात लग्न करायचं. भातुकलीचा खेळ आहे वय. वंस, तुम्ही असं रागावून नका ना बोलू. मग काय करू? हे बघ वहिनी, तुम्ही जे काय करता ना ते मला अजिबात पसंत नाही. असं काय करता वंस? अहो, एवढ्या वर्षांनी घरामध्ये कार्य होत आहे आपल्या. तेच म्हणते मी, आपल्या घरात इतक्या वर्षानं कार्य होतंय आणि घाई कशा पाहिजे? हा, सांग ना, कशासाठी घाई? हे बघ, माझं राहू दे. पण लोकांचं काय? अगं अख्खा कोल्हापूर आपल्या तोंडात शेण घालल, शेण. कोण घालणार आहे तोंडात शेण आपल्या? अरे नाही सत्यजित, या असं म्हणत होत्या की कोण घालणार आहे आपल्या तोंडात शेण आत्या? नाही म्हणजे ती आपलीच लोक. बर, द्या. घ्या. हे काय? नावली. जी लोक आपल्या तोंडात शेण घालणार आहेत त्यांची नावली. नाही म्हणजे मी काय म्हणत होते, म्हणायचं नाही, लिहायचं. नावली. कोण उभं आहे आपल्यासाठी शेण घेऊन? हा, आपला दूधवाला का आपल्या घरातली नोकर माणसं का मग आपल्या शेजारचे ते देशमुख साहेब, नगरसेवक, आमदार, खासदार? कोण शेण घालणार आहे तोंडात? हा, मला तुझ्याशी काय बोलायचं नाही. घ्या. त्याला एक बी नाव सुचना. मग हे आत्या, उगा विचार करून आपला बीपी वाढवायचा नाही. हे बघ सत्यजित, चला 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 चला, लगीन आहे उद्या माझं. हा, लय काम आहेत, बिगिदानं काम करा. चला, बोलण्यात येऊ नका, वाया घालवू. आई, त्या विहंगनं पुण्याहून काही पोशाख पाठवलेत नवरदेवाचे, जरा जाऊन बघून येतो. अगं बाई, वंस मला मी येते, काम आहे. चला, अहेराचं काम झालं, बरं झालं. बस कोणाचं राहून जायला नको. आणि ह्या 3 साड्या तुझ्या सासूबाईंच्या आहेत बरं का. आणि हे दागिने सोनारकडे गेलो होतो ना आपण, पण कानातलं डिझाईन नाही चांगलं मिळालं. मी मंजिरी, हा अगं लक्ष कुठे आहे तुझं? अगं हो, मी ते बघते ते नखांचं काय करतायत ते. मी काय सांगते आणि तुझं लक्ष कुठे? बरं, आटपा आता लवकर. रात्री लवकर झोपू दे तिला. उद्या लग्न आहे ना, डोळ्याखाली काळं काळं व्हायला नको. पाणी, गरम गरम पाणी. ताई, अगं हे कशासाठी? यात ना पाय बुडवून बस. हो पण का? अगं थकली असेल, दिवसभर शॉपिंग करत होती, पाय दुखले असतील तुझे. मधुरा, बाई 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 बाई, एवढं प्रेम नाही तेव्हा सारख्या भांडत असता. आई, आज तिची सेवा मी करणारच ना. लाडकी ताई आहे माझी. मधुरा, हा, उद्याची लग्नाची साडी काढून ठेव तिची. हो.
ही बघ तुझ्या लग्नाची साडी आणि ज्वेलरी. हा ही तुझ्या लग्नाची ज्वेलरी. ताई हे सर्व घातलंस ना की परफेक्ट इंडियन ब्राईड दिसशील. झाली का तयारी? आणि अगं हा साडी घालत नसतात, साडी नेसतात. बघ तरी. आणि मॅडम हे तुमच्यासाठी गिफ्ट, आमच्या परफेक्ट इंडियन ब्राईडसाठी. अगं काकू हे अगं ह्याची काय गरज आहे? एवढं कशासाठी? आई बघ ना ग काकू कसं करते. काकू असं काही बोलायचं नाही. आईने जर का तुला हे दिलं असतं तर असं काही म्हणली असतीस तिला? तू असं काही म्हणालीस तर मला वाईट वाटेल. अगं तुम्हा दोघींमुळे तर आम्हाला कधी मुलाची कमतरता नाही जाणवली. मुलगीच आहेस ना ग तू माझी. थँक्यू. काय आहे? काय सगळेजण नुसते बसून आहात आणि तू चल चल कामाला लाग. अगं तू नको उठूस बाई, तू बस, तू तुझं कर. तू कधीच मला समजून घेतलं नाहीस. हे बघ प्रिया, तुला लग्नाला का नाही यायचं हे कळतंय मला. खरंच नको येऊस तू, मी बोले नाहीशी. वंच हे बघा, पिकॉक बॉर्डर आवडली का तुम्हाला? मला नाही तर ती आधीची पण चांगली आहे. हा रंग खुलून दिसेल तुम्हाला, बघा. मला नको पैसा. अहो असं नाही, ही पण चांगली आहे. छान आहे ना प्रिया? वहिनी मला कशाला हव्यात साड्या? माझ्याकडे लई साड्या आहेत, त्यातलीच एखादी नेसीन की मी. आणि काय वंच, तुमचं आपलं काहीतरीच. ताईसाहेब, तुम्ही नेकलेस पसंत केला असेल ना तर मी पुढच्या कामाला वळू. नाही हं, अजिबात नाही. ही असली जुनी डिझाईन्स मला अजिबात आवडलेली नाहीये. मुधोळकरांच्या घरचं लग्न आहे, सुनेच्या अंगावर घालायला काहीतरी चांगलं दाखवा. बर. आणि गंठण म्हणून काहीतरी वजनी जिन्नस आणा. हो 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 बर. हे असलं 2-4 तोळ्याचं नकोय मला. लवकर आणा काय ते. हो. बरं, आमच्या प्रियासाठी एखादी नवीन फॅशनची साडी दाखवा. करवली आहे ती. नाही, म्हणजे मला नकोच साड्या. मी नाही येणार आहे लग्नाला. प्रिया, मग काहीतरीच काय? सत्यजितचं लग्न आणि तू येणार नाही? नाही, म्हणजे तुम्ही सगळेजण लग्न झाल्यावर घरी याल तेव्हा तुमचं स्वागत करायला इथे कोणीतरी हवं ना. अगं मग 15 मिनिटं आधी येऊन तयारी कर. नाही, मला नाही यायचं. प्रिया, प्रिया. या मुलीला काय झालंय मला काही कळत नाहीये. होय, काय बी कळत नाहीये. आता ही घाई निस्तरली ना की मग बघते काय ते. बरं, सिलेक्ट केलेल्या साड्या तुम्ही बाजूला काढून ठेवले. आता घरच्या नोकरांचं बघा, त्यांना दाखवा काय पसंत पडेल ते द्या आणि मला बिल आणून द्या. मी लग्नाला येत नाहीये. तुला विचारावंसं पण वाटत नाहीये मी का येत नाहीये? मावशी मला तुझी करवली म्हणून घेऊन जाते.
सत्यजित मला काय वाटतं हे माहित असून सुद्धा तू कधीच मला समजून घेतलं नाहीस. हे बघ प्रिया, तुला लग्नाला का नाही यायचं हे कळतंय मला. खरंच नको येऊस तू, मी बोले नाही. थँक्स. सत्यजितचं लग्न ठरलंय ना, होऊ दे. पण सत्यजित माझा होता आणि तो माझाच राहणार. तरी बी मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या मनात जे काय बी आहे ते समद्यांना सांग म्हणून. पण तू माझं नाही ऐकलंस. तू फक्त सत्यजितच्या पुढं माग करत राहिलीस. मी सत्यजितशी बोलले होते. अगं पण बाळे, सत्यजित वहिनीच्या शब्दाबाहेर आहे का? मग हे समजा तू सत्यजितला बोलायपेक्षा तू वहिनीला बोलायला नको होतं का? काय सांगणार होते मी मावशीला? तुम्ही ना जितक्या शिकलेल्या तितक्या हुकलेल्या पोरी. आत्या मावशी आमच्या रिलेशन कडे खूप वेगळ्या नजरेने बघते. मी तिला काय सांगणार होते की मी. अगं पण नाही पेक्षा तू बोलली असतीस तर काहीतरी घडलं असतं ना. आत्या तुला कळत कसं नाहीये? नाही समजावू शकत मी मावशीला. तू बघितलं नाहीस का? ती मला करवली करायला निघाली होती. हे बघ प्रिया, आता काय बी होऊ शकत नाही. आता तेल बी गेलं, तूप बी गेलं आणि हातून धुपाटणं बी गेलं. मग मी काय करू आता? हे जे सगळं चाललंय ते. आता ना तू शांत राहा. हा, मी बघते काय करायचं ते. हे बघ, मी ना तुझ्यासाठी एक चांगला मुलगा बघते. तुझ्यापेक्षा लय शिकलेला, श्रीमंत, घरंदाज, अगदी आपल्या सत्यजित सारखा. पण तो सत्यजित तर नसेल ना? हे बघ प्रिया, आता हे समदे विचार मनातून काढून टाक. आता नाही काही होऊ शकत. तुझ्या समोर जे काही वाढलंय ते तुला मान्य करायला हवं. नाही करणार मी मान्य. नाही करणार. सत्यजितचं लग्न ठरलंय ना, होऊ दे. पण सत्यजित माझा होता आणि तो माझाच राहणार.